6 जुलै 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे राधाकृष्णवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती। पुराचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरल्यानं अन्नधान्य, फर्निचर, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं। पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सहारा कन्स्ट्रक्शनचे मालक यशवंत घासे यांनी राधाकृष्णवाडीला भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। पूरग्रस्त कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांनी तातडीनं मदत करण्याचा निर्णय घेतला। सहारा कन्स्ट्रक्शनच्या वतीनं परिसरातील सर्व पूरग्रस्त ग्रामस्थांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं। या मदत कार्यात यशवंत घासे यांच्या कन्या दादरगावचे माजी उपसरपंच मंगेश पाटील, माजी उपसरपंच राहुल पेरवी हे उपस्थित होते। संकट काळात मिळालेल्या या मदतीमुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। ग्रामस्थांनी सहारा कन्स्ट्रक्शनच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत त्यांचा आभार व्यक्त केले। येवला शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाला गती देण्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि घटक पक्षांच्या नगरसेवकांची बैठक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्न, विविध विकास कामं आणि आगामी योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महायुती सरकारच्या धर्तीवर नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी समन्वयानं काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। बैठकीत समीर भुजबळ यांनी नगरसेवकांना नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, गटारी, पथदिवे अशा पायाभूत सुविधांवरील प्रलंबित कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून विकास कामांना गती दिली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बैठकीत नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, भाजपचे माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्यासह महायुतीतील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरसेवक त्यांची सोबत होते, आता ते तुमच्या सोबत आलेले आहेत। आज युती म्हणून ते सर्व आलेले आहेत, परंतु ह्याचं उत्तर जे आहेत शिवसेनेचे जे आहे इकडचे अमोलजी शिंदे हे आपल्याला त्याचं उत्तर देतील। एकंदरीत साहेबांवर विश्वास व्यक्त केला। त्यांनी तर आम्हाला सांगितलेलं का आम्ही बी तुमच्या मागून येतोच आहे, काही वैयक्तिक अडचणी असतील, परंतु नगरसेवकच नाही तर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी संपर्कात आहे आणि ते नक्कीच काही दिवसात युती धर्माचं पालन करून युतीसाठी प्रचाराला, विकासाला हे कुठल्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही। फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू साठ्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 44,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। पोलीस हवालदार अंकुश बागल यांच्या फिर्यादीवरून जाबेर शेख, शमीम शेख, गोविंद शंकर सिंग ठाकूर, विलास प्रभाकर तुपे, नंदू रवींद्र राऊत आणि अरुण यादव पारखे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान पोलिसांनी एक हायवा, त्यामधील सुमारे 2 ब्रास वाळू, एक जेसीबी तसंच घटनास्थळी साठवून ठेवलेली सुमारे 150 ब्रास वाळू असा एकूण 44,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।